ताक, दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी, अधिक कूल। गोकुळ सोबत गो कूल। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्यापासून मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्यासह 1.5 डझन नेत्यांच्या प्रतिष्ठेची ठरलेली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडली। छत्रपती शाहू महाराजांविरुद्ध खासदार संजय मंडलिक यांच्या चुरशीच्या लढतीमध्ये आता कोण राजकीय मैदान जिंकणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। एका तालुक्यात राजांचे तर दुसऱ्या तालुक्यात मंडलिकांचे वर्चस्व राहिल्याने निकालाबाबत अंतिम क्षणापर्यंत कोण जिंकणार अशी चर्चा सुरू आहे। पण दामकरी काम म्हणीच्या वापरामुळे मंडलिक यांना पुन्हा संधी मिळणार अशी स्थिती आहे। पण गादीला मतदारांनी खरंच मान दिला असला तरीही राजकीय कुस्ती महाराजच जिंकणार यात शंका नाही। मैदान कोण मारलं हे स्पष्ट होण्यासाठी 4 जूनपर्यंत थांबावे लागणार आहे। महायुतीने उमेदवारी जाहीर करण्यास विलंब लावल्याने मैदानात उतरण्यास खासदार संजय मंडलिकांना बऱ्याच पराकाष्ठा कराव्या लागल्या। पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय मंडलिकांना पुढील चाल दिल्याने त्यांनी महायुतीची लांग घातलीच। त्यांना महाडिक परिवाराने साथ दिली। युती धर्म पाळून मंत्री हसन मुश्रीफ, समरजित घाडगे, आमदार प्रकाश आंबेडकर, आमदार विनय कोरे, आमदार राजेश पाटील, चंद्रदीप नरके, संग्राम कुपेकर यांनी साथ दिली। कागल आजरा गडिंग्लज हा युती धर्म काही भागात पाळला का हा प्रश्न आहे। केवळ जोर बैठका मारून चालत नाही, विजयासाठी विजयाचे बटन मारले का हा प्रश्न आहे। छत्रपती शाहू महाराजांना या मैदानात उतरवण्यासाठी सुरुवातीपासून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुरुवात केली। मैदानात उतरण्यापासून लढण्यासाठी लागणारा खुराक आमदार सतेज पाटील यांनी दिला। तोडीस तोड देण्यासाठी डाव प्रतिडाव हे त्यांनी कानात सांगितले। महाराजांच्या पेक्षा सतेज पाटील यांनाच हरवण्यात राजकीय नेत्यांना रस होता। त्यामुळे मुख्यमंत्र्यांना 4 दिवस कोल्हापुरात ठाण मांडावा लागला। शाहू महाराजांना आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार PN पाटील यांची महत्त्वाची साथ मिळाली। करवीर, गगनबावडा, पन्हाळा येथे भरपूर साथ मिळाली असली तरी आमदार सतेज पाटील यांच्या दक्षिणच्या बालेकिल्ल्यात महाडिक परिवाराने आत घुसमी डाव केल्याने बराच फटका बसणार अशी चर्चा आहे। कागलमध्येही दगाफटका झाला अशी चर्चा आहे। तसे असेल तर त्याचा फायदा महाराजांनाच होईल। गादीला मान आणि काँग्रेसची शान यामुळे महाराज विजयापर्यंत पोहोचले काय हे 4 जूनलाच कळणार आहे।